आपापल्या क्षेत्रात स्वतः प्रत्येकीने मोहर उमटवलेली आहे। अशा या महिला आज त्यांच्याबरोबर आज बसताना मला खूप सन्मानित झाल्यासारखं वाटतं। सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। ज्या सुरेश कलेक्शननी मला पैठणी दिली त्यांचे आभार, आणि ज्या अर्चना डॉक्टर अर्चना सूर्यवंशी त्यांच्यामुळे मी आज इथे आले। आपण बऱ्याच वेळा म्हणतो एका पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते, पण एका स्त्रीच्या यशामागे तिचं संपूर्ण कुटुंब असतं आणि तेव्हाच ती यशस्वी होते। त्यासाठी मी प्रशांत दादांचं आधी मनापासून कौतुक करते। प्रशांत दादा, कारण मी स्वतः एक अभिनेत्री, माहेरची साडी हिट झाला 91 साली, एवढी टॉपला होते त्यावेळी, 25-26 वर्षाचे असेल, आणि त्याच वर्षी मी लगेच लग्न केलं 92 साली 91 साली। आणि मला माझं जे सासर मिळालं, ते सासर म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, रडवण्यात हातखंडा, सगळ्यांकडनं छळ, पण मला नेमकं कॉन्ट्रास्ट सासर मिळालं की एवढे प्रेमळ सासू सासरे मिळाले, प्रेमळ नवरा मिळाला, आणि आता मुली तशा। हे सगळं कुटुंब माझ्या पाठीशी होतं, म्हणून मी माझं करिअर कॉन्स्टंटली जवळजवळ 15 वर्ष सुरू होतं। 15 वर्ष टॉपला होते माहेरच्या साडीनंतर। 11 महिने घराच्या बाहेर असायचे, पण माझ्या सासूबाईंनी सगळं सांभाळलं, मुलींवर संस्कार केले, म्हणून कधीही मला असं वाटलं नाही अरे एवढी निर्धास्तपणे शूटिंग करायची। फक्त माझ्या मुलींच्या पेरेंट्स डे ना यायचे, घरातले सणवार असायचे किंवा मुलींच्या परीक्षा असेल तेव्हा मी शूटिंगला गॅप घ्यायचे, नाही तर सातत्याने शूट करत असायचे। वर्षाला 12-15 सिनेमे असं मी जवळजवळ आतापर्यंत 350 चित्रपट केले। खूप यश दिलं परमेश्वराने म्हणेन, आणि तुमच्या रसिक प्रेक्षकांनी जे प्रेम केलं। खरंच असं वाटतं की आज अर्चनाताईंचं स्वप्न पाहिलं ना तर मला असं वाटतं एवढी कशी तळमळ येतं ना त्या शिक्षणासाठी, की फक्त त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित नाही ठेवलं की फक्त मी माझं घर, माझा नवरा किंवा माझ्या 2 मुलांनाच मी याच्यात घडवेन, तर त्यांनी ते स्वप्न साकार केलं, आणि ते साकार करण्यामागे प्रशांत दादा किंवा त्यांचे पूर्ण सासरचे लोक त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। त्याबद्दल त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते। 12वी नंतर लगेच लग्न होणं, किती लहान वयात लग्न झालं, पण तरी शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं एखाद्या पतीने ही फार मोठी गोष्ट आहे, आणि अर्चनाताईंनी ते जिद्दीने पूर्ण केलं। BSc केलं, BCom केलं, मग MA केलं, आणि आता त्यांनी डॉक्टरेट घेतली ग्रामीण शिक्षण शैलीवर। खरंच कौतुक वाटतं, डॉक्टर अर्चना सूर्यवंशी नाव लागलं। अर्चनाताई, तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, कारण आज तुम्हाला अजूनही वाटत होतं की हे पालकांमध्ये मुलांमध्ये संवाद व्हायला हवा, ते मुलांवर संस्कार घडायला हवेत, हे आत्महत्येचं प्रमाण बंद व्हायला हवं। पॉइंट मार्कासाठी मुलांची ऍडमिशन जातात, बऱ्याच वेळा जात धर्म हे येतं। मला कितींदा वाटतं, काही जणांना आवडणार नाही त्या गोष्टी, पण मला असं वाटतं की मेरिट बघावं, स्किल बघावं, आणि आर्थिक परिस्थिती नसेल तर सरकारने त्यांना मदत करावी असं मला मनापासून वाटतं। कारण मुलं किती हुशार असतात, कोणी रिक्षावाला असेल, कोणी हातगाडीवाला असेल, कोणी अजून कोणी असेल, पण परिस्थिती नसे म्हणून मुलांचे ऍडमिशन घेऊ शकत नाही। म्हणजे आता माझीच मुलगी आता MD ला तिने ऍडमिशन घेतली, तिची 3 वर्षाची फी जवळजवळ 1 करोड आहे ऑफिशियल। आता एखादा साधा रिक्षावाला, त्याचा मुलगा किती हुशार असेल तर कशी काय फी भरू शकणार? त्यामुळे असं वाटतं की मुलामध्ये खरंच टॅलेंट असेल, त्याला एवढे मार्क्स मिळाले असतील तर सरकारने त्या बाबतीत मदत करावी, आणि मेरिट वरच्या मुलांना अगदी आवर्जून प्रोत्साहन द्यावं। अर्चनाताई, तुमचा हा जो काही प्रयत्न आहे तो खरंच मला कौतुकास्पद वाटतो। वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे बसलेले आहेत, म्हणजे एवढं प्रेम सगळ्यांकडनं मिळते, अर्चनाताईंना एवढा सपोर्ट मिळतो। अर्चनाताई, तुमच्यात सर्वात मोठा गुण आहे तो म्हणजे माणसांना जोडणं, आणि हा गुण फार महत्वाचा। यश सगळ्यांनाच मिळतं, पण जमिनीवर पाय असणं फार महत्वाचं।
डोक्यात हवा गेली की कोणी तुमच्या बाजूने येत नाही, पण तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता. कधी कधी कोणी दुखावतही असेल पण तरी तुम्ही त्याची समजूत काढता आणि मोठ्यापर्यंत. म्हणजे आता गेल्या वेळेस तुमच्या कार्यक्रमाला 1.5-2 वर्षांपूर्वी आले होते, आज इथे आता पुन्हा आले आणि बघते तीच मंडळी पुन्हा आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. मी त्यांच्या परिवारात सामील झाले आणि त्या अगदी आपलेपणाने सगळे आले, त्याचा खूप आनंद होतो. आज माझी एक मैत्रीण आहे, मैत्रीण काय वयाने खूप लहान आहे, गीतांजली ठाकरे. कुठे बसली आता मला गीतांजली गर्दीत दिसत नाही, पण ती पण आली, खास धावत आली की अलकाताई इथे आली आहे म्हणून भेटायला आली. आम्ही सबसिडीच्या कमिटीवर आहोत सगळे. तर असं बरं वाटतं की या आपलेपण आहे ना, हा फार महत्वाचा असतो. तुमच्याकडे पैसा कोण आहे ते बघत नाही, पण तुमच्याकडे माणसं किती आहेत हे फार महत्वाचं आहे. आणि अर्चनाताई तुम्ही ती माणसं जोडली आहेत. परमेश्वराने तुम्हाला असंच यश देऊ दे आणि तुम्हाला भरपूर, मी म्हणेन की अशी सद्बुद्धी देऊ दे की तुमच्याकडून खूप चांगली कार्य कमिटमेंट. आज इथे त्या मला सगळ्यांची नावं आठवत नाही, ज्या स्पेशल चाइल्डसाठी काम करतात, ज्या ब्रह्मकुमारीसाठी काम करतात. आमच्या सुधाताई आज काबरा आहेत, त्या वयस्कर मंडळींसाठी काम करतात. कोरोनामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे अशी बरीच मंडळी इथे आहेत की या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. प्रवीण दादा, तुमचं नाव मी विसरेन. प्रवीण दादा, तुम्ही अतिशय उत्तम कार्यक्रम सादर करत होतात. आज वेळेनुसार तुम्हाला थोडक्यात आवरावा लागला, पण मी तुमचा कधी फुलफ्लेश कार्यक्रम असेल तर नक्की बघेन. खूप छान त्या 20 मिनिटातही तुमची चूक तुम्ही दाखवली. जे अँकरिंग करत होते निवेदन, त्यांचं मनापासून अभिनंदन करते. खरं तर आज बोलण्याचा तेवढा मूड येत नाहीये, कारण आज आता ब्रायडल शो आहे, आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा बघायच्या आहेत आणि मी तिथे बघून एक प्रेक्षक म्हणून बसून ते सगळे बघणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. पुन्हा अर्चना सूर्यवंशी आणि प्रशांत सूर्यवंशी यांना खूप खूप आशीर्वाद आणि भरपूर शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.